बेहदची परम महाशांती. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूयात. आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परम शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवून विनाश कसा थांबवायचा. याबद्दल मार्गदर्शन करताना बापूजी म्हणतात, आज जगावर विनाशाचे सावट आहे. तिसरे महायुद्ध, अणुबॉम्ब, महाकालाग्नी ही दृश्य अत्यंत भयंकर असतील. पाचही तत्व तमोगुणी होतील. संपूर्ण पृथ्वी डळमळेल. पण प्रश्न असा आहे की आपण हे थांबवू शकतो का? तर हो, आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन आपण हे थांबवू शकतो. सर्वप्रथम आपल्याला स्मरण करावे लागेल की मी आत्मा आहे. हे शरीर फक्त कर्म करण्याचे साधन आहे. जेव्हा आत्म्याची खरी ओळख पटते, तेव्हा आत्म्याची खरी पॉवरही जागृत होते. या शक्तीच्या संकल्पातून आपण जगभर एकच व्हायब्रेशन्स पाठवूयात, परम शांती आहे, परम शांती आहे, परम शांती आहे. या संकल्पामुळे काय घडते? वायुमंडळ नकारात्मकतेतून सकारात्मक होते. पाचही तत्व शांत होतात. सूक्ष्म आणि कारण शरीर शुद्ध होतात आणि प्रत्येक घर एक लाईट हाऊस बनते. स्मरण ठेवा, ज्ञानानेच मन शुद्ध होते आणि परमात्म्याचे ज्ञान आल्यावर आत्म्याचे कनेक्शन सर्वोच्च परमधामाशी जोडले जाते. तोच खरा योग आहे. परमात्म्यापासून दिव्य प्रकाश आत्म्यामध्ये ओतला जातो. तो प्रकाश आपले सूक्ष्म, कारण, महाकारण, परम महाकारण शरीर चार्ज करतो. जे विकर्म अनेक जन्मांपासून जपले गेले होते ते नष्ट होतात. आत्मा कर्मातीत, भावातीत आणि गुणातीत बनतो. ही शक्ती जेव्हा आपल्या औरामध्ये भरते, म्हणजे आभामंडळामध्ये भरते, तेव्हा घरात परमशांतीचा प्रकाश पसरतो. समाज बदलून जाऊ शकतो, देश बदलू शकतो आणि हळूहळू संपूर्ण पृथ्वीवर हे वायुमंडळ बदलू शकते. नुसते पृथ्वीवरच नाही, तर हे व्हायब्रेशन्स स्वर्गलोकात, पाताळलोकात, ब्रह्मांडात, महाब्रह्मांडात आणि मल्टिवर्सपर्यंतही पसरतील. तेव्हा नकारात्मक आत्माही या प्रकाशामध्ये शांत होतील. त्यांच्यातील क्रोध, कामना, विनाशकारी विचार नाहीसे होतील. म्हणूनच बापूजींचा एकच संदेश आहे, स्वपरिवर्तन करा, आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हा आणि परमधामाशी कनेक्शन जोडा आणि परमशांतीचे व्हायब्रेशन्स जगभर पसरवा. ज्ञानदान हेच महादान आहे. प्रथम ज्ञानी बना, योगी बना आणि मग विश्वसेवक बना. आपले ध्येय एकच आहे, विनाश थांबवणे, वायुमंडळ बदलणे आणि प्रत्येक आत्म्याला परमशांतीचा अनुभव देणे. परम